श्री स्वामी समर्थ. 14 तारखेला मकर संक्रांत. या दिवशी सकाळी आंघोळ करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा. अर्घ्याच्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि थोडी पांढरी तीळ व्हायची. या दिवशी ओम सूर्यदेवाय नमस्कार करायचा. या दिवशी 14 दिवे कणकेचे किंवा मातीचे पण बनवू शकतात. 14 दिवे कणकेचे केले आहे करणार मी. त्याच्यामध्ये फुलवात घालायची, थोडी पांढरी तीळ घालायची. त्यानंतर आपण तुम्हाला वाटलं तर तुम्ही मातीचे 14 दिवे पण घेऊ शकता. 14 जागेंवर 14 दिवे लावायचे असतात. पहिला दिवा आपल्या घरातल्या देवघरात ठेवायचा. दुसरा दिवा आपल्या अंगणात तुळशीला ठेवायचा. तिसरा दिवा आपल्या घराच्या मेन दरवाजावर ठेवायचा. चौथा दिवा घराच्या बाहेर नाही तर मग घरामध्ये माठाजवळ पितृंच्या नावांचा लावायचा. पाचवा दिवा नदीमध्ये लावायचा असतो. पण आता नदी कुठं शोधायची? आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो. त्याच्यामुळे आपण एक थाल घ्यायची. थालीमध्ये स्वस्तिक काढायचा. त्यानंतर आपण स्वस्तिक काढून घ्यायचा. हळदी कुंकू लावायची आणि आपण गंगा नदी म्हणून असं नदीत पाणी घालायचं आणि असं म्हणायचं आपण नदीमध्येच दिवा लावला आहे म्हणून एक दिवा तिथं ठेवायचा आणि हळदी कुंकू लावून नमस्कार करून घ्यायचा. असा आपण नदीमध्ये दिवा लावला असं समजायचं. कारण की आता आपण गावात राहत नाही, फ्लॅट सिस्टममध्ये राहतो. त्याच्यामध्ये कुठं नदी शोधायची. 6वा दिवा हा केळीच्या झाडाजवळ लावायचा. 7वा दिवा आवळ्याच्या झाडाजवळ लावायचा. 8वा दिवा बेलपत्रीच्या झाडाजवळ ठेवावा. 9वा दिवा अशोकाच्या झाडाजवळ ठेवावा. 10वा दिवा शंकर भगवानाच्या मंदिरात ठेवावा. 11वा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ ठेवावा. 12वा दिवा वडाच्या झाडाजवळ ठेवावा. 13वा दिवा गायीच्या गोठ्यात दान करावा. 14वा दिवा गायीच्या गोठ्यात जर जाणं शक्य नसेल, तुमच्याकडे घरात देव्हाऱ्यात गाय असेल तिथं पण ठेवला तरी सुद्धा चालेल. 14वा दिवा हा देवळात जेथे यज्ञ कुंड आहे म्हणजे जेथे यज्ञ होतात तिथं ठेवला तरी चालेल, तिथं ठेवावा. असे 14 दिव्यांचं दीपदान करायचं असतं मकर संक्रांतीला. श्री स्वामी समर्थ.